माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर आहे, शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर आहे। उगाच प्रसिद्धी मिळवण्याकरता मी काही वायफळ बळबळ करत नसतो। आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की बैलासोबत शेतकऱ्याला झुंजलं किंवा नांदुरा तालुक्यामध्ये 10वीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मला वाटते सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागली, किंवा आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे, बोगस बियाण्याचं संकट आलेलं आहे, ते विषय माझ्याकरता महत्त्वाचे आहेत आणि त्या विषयाला बोलत असताना मी फारसं इकडं तिकडं लक्ष देत नाही। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उभे राहणार आहेत। बबनराव लोणीकर यांचं हे वक्तव्य निषेधार्ह असल्याचं आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली। बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही। आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, शेतकरी म्हणून आम्ही त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही। पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे, सभागृहाचे आयुध आहेत। स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्या खुर्चीचा मान त्यांना माहीत आहे। ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले, राजदंडाला स्पर्श करणं, राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो। ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, त्यामुळे त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय। आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही। लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही, त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही। मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे ते सोडून ज्या पद्धतीनं अखंड तांडव करत एकामेकाचा बाप काढला, ते मात्र या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणारं होतं आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालं। मी शक्तीपीठ महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल, महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाडा भागामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे नेणारा असेल, पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जात आहेत हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकरी त्याबाबत जर अस्वस्थ आहे, अनभिज्ञ आहे, त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही। पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटते सरकारने अंमलबजावणी करू नये, या मताचा मी आहे। कारण दमनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प विदर्भामध्ये राबवला जातोय, पूर्वी शेतकऱ्याच्या मनात अशीच संभ्रमावस्था होती, पण आता त्याचं फलित असं दिसतंय की ज्या जिराईत शेतजमिनी होत्या त्या बागायत होत आहेत, सिंचनाखाली येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा भेटतोय। समृद्धी महामार्ग आता आपला मोठ्या प्रमाणात झाला, आता तो भिवंडी ठाण्यापर्यंत येऊन ठेपलाय, पण त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात तर प्रामुख्यानं काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटलाय, पण काही शेतकऱ्यांना तोकडा मोबदला भेटलाय। शेतकऱ्यांचे फूड स्टॉल तिथं असले पाहिजे ही सरकारची भूमिका असताना बाहेर प्रांतातल्या लोकांचेच तिथे पेट्रोल पंप आणि ते लागले, हे सुद्धा चुकीचं आहे। समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल, शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग होऊ नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे। शेतकऱ्यांचा संभ्रम जो असेल तो सरकार म्हणून सरकार दूर करेल आणि कोल्हापूरमध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आहेत, ते त्याबाबत अभ्यासू आहेत, ते त्यामध्ये पुढाकार घेतील। ट्रिगरचा मी स्वतः काल प्रश्नोत्तराच्या तासामध्ये माननीय कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता, कारण तो प्रश्न माझा होता।
पीक विम्यासंदर्भात पीक विमा कंपन्या मालामाल झाल्यात आणि 7,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्याला फायदा झाला, हे खरे आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर कृषी मंत्र्यांनी खरे आहे असे उत्तर दिले। याचा अर्थ पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत, पण त्याचा मोबदला तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, तो मिळताना दिसत नाही। त्यामुळे त्यांनी त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणार का असं विचारल्यानंतर ब्लॅकलिस्टेड करण्याचा सुद्धा त्यांनी आदेश तिथं सभागृहामध्ये तसा शब्द दिला। त्यानंतर 4 ट्रिगरचं जे शेतकऱ्यांच्या म्हणजे केंद्र सरकारकडून त्याला वगळलेलं आहे, मात्र राज्य सरकारने 4 ट्रिगरची अट टाकलेली आहे, ती ट्रिगरची अट सुद्धा वगळण्यात यावी याकरता सुद्धा विरोधी पक्षातल्या काही आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला। त्या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि 1 रुपयात पीक विमा ही योजना जर सरकारने जरी बंद केली असेल, पण त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वेगळ्या काही योजना देता येतील का यासाठी सुद्धा सरकार प्रयत्नरत आहे। त्यामुळे कालचा प्रश्न तुम्ही बारकाईने अभ्यासा, त्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत। पण पीक विमा कंपन्या ज्यांनी शेतकऱ्याला वेठीस धरून स्वतः मालामाल होऊन शेतकऱ्यांना आजपर्यंत त्रास देण्याचं काम केलं, त्या पीक विमा कंपन्या ब्लॅक लिस्टेड होतील हे जे सभागृहात बोलल्या गेलं याचा शेतकरी म्हणून आम्हाला आनंद आहे। जे आरोप करतायत त्यांनी सरकारच्या पीक विमा योजनेचा नवीन जो काही GR आलाय किंवा नवीन जे काही स्कीम आलेली आहे त्याचा एकदा अभ्यास करावा। काहीतरी चुकीचं ब्रीफिंग कोणी व्हॉट्सअपला पाठवतं आणि तिथं येऊन आपण बोलायचं आणि आरोप सरकारवर करायचे, हे कृपा करून प्रत्येकाने म्हणजे विरोधकांनी ते धंदे थांबवावे। आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली सगळी लोक आहोत, त्यामुळे सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी राहणं शेतकऱ्यांसाठी हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे माहिती देणारा चुकीचा असताना काहीतरी बोलायचं आणि 5,800 कोटी वाचवायचे आहेत, काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे, आरोपाला काही तथ्य नाही। मी कशाला सांगायचं, स्वतः आमदारांनी त्याबाबत अभ्यास करायचा। विधिमंडळाच्या कामकाजात काय होतं, सरकारचे काय शासन निर्णय येतात, महसूलच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टी आमदारांनी अभ्यासाच्या असतात। पण आपण काहीतरी बोललो 5,800 कोटी रुपये त्यांच्यावर कर्ज होते आहे, तर अर्थमंत्री सक्षम आहेत ना अजितदादा, त्यामुळे बाकीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। अजित पवारांवरती टीका करताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा अजित पवारांसोबत नसणार। ओबीसी समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक जी आहे ती 4 तारखेला मुंबईमध्ये बोलवलेली आहे लक्ष्मण हाकेंनी। मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलोय की मी या विधानसभेच्या या विधिमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे, जिल्हा परिषद शाळेचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडणार। कोण कुठे येऊन काय कोणी बोलून जातं त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत। त्याला त्याची जागा काय जे दाखवायची आहे ते आम्ही दाखवून दिलेली आहे। त्यामुळे दुर्जन प्रवृत्तीच्या व्यक्तींबद्दल अधिक न बोललेलं चांगलं। आणि कशाला सकाळी सकाळी माझ्या तोंडून मुक्ताफळं उधळत आहे तुम्ही तुम्हाला त्याच्यामुळं जास्त जरा हे होतंय का, ते आउटडेटेड बॅटरी आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती, महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती काही ठिकाणी प्रचंड दयनीय आहे। 1ली ते 5वी पर्यंत 10x10च्या मंदिराच्या सभामंडपात काही ठिकाणी शिकवणी घेतल्या जाते आणि हे फार वाईट चित्र आहे। म्हणजे CSR फंड काही ठिकाणी उपलब्ध असतो, काही ठिकाणी नसतो, काही ठिकाणी CSR फंडमधून शाळा खोली दुरुस्तीचं काम सुरू आहे। पण शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या समोर आज मला वाटते त्या संदर्भातच एक लक्षवेधी आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या शिकस्त झालेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्या नावारूपास आणण्याकरता, कारण मराठी भाषेचा मुद्दा जितका महत्वाचा, मराठी माणसाचा जितका महत्वाचा, तितका जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा। आणि मराठी भाषेवर ज्या लोकांना प्रेम आहे त्यांनी आपली मुलं, आपली नातवंड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकवावी असं त्यांचा मला त्यांना आग्रह सुद्धा करावा असा वाटतो।
100% मी समर्थन करतो. मी मराठीच्या मुद्द्यावर भांडत असेल तर मला मराठी आली पाहिजे. मी माझ्या घरात मराठी शिकलो पाहिजे, माझ्या घरात मराठी शिकवली पाहिजे. माझी मुलं, सुना, नातवंड यांना मराठी आलं पाहिजे. घरात येणाऱ्या सुना असतील, घरातल्या महिला भगिनी असतील, त्यांना मराठी खाद्यपदार्थही करता आले पाहिजे. उपमा असेल, उकळपेंडी असेल, हे सगळं. नाहीतर फक्त मराठीचा मुद्दा, मराठीच्या गोरगरीब माणसाचा ते मानसिक शोषण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या, हे कृपा करून आता प्रत्येकाने बंद करावं. मी माझं असं आहे, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. मी स्वतः लोकशाहीमध्ये जगणारा माणूस असल्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ना. पत्रकारांसमोर तर मला मोकळं होऊ द्या. विधिमंडळात काही मला मर्यादा येतात, पण पत्रकारांसमोर व्यक्त होता येतं. मी सांगतो, सुनील अण्णासोबत मी आता 10 मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो. रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे. त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्यांचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो. ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील. आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत. असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता. त्याचं पुढे काय झालं? तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला. आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे, ते कारवाई करतील. क्षीरसागर काय म्हणतात त्या बोलण्याला अर्थ नाही. क्षीरसागरचे त्या आरोपीसोबत काय संबंध आहेत हे क्षीरसागरांनी जाहीर करावं. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याच्या संदर्भात स्वतः दमानिया ताईंनी ट्विट केलेलं आहे. ते तिथल्या बीडचे पालकमंत्री जे आहेत आदरणीय अजितदादा, त्यांना आम्ही पण विनंती करतो की संदीप क्षीरसागरच्या सोबत सहआरोपी उमा किरण कोचिंग क्लासेसचा जो दिसतोय त्याचे कॉल डिटेल्स काढा. तो सरेंडर कसा झाला या प्रश्नाची उत्तरं द्या ना. अहो, तुम्ही मुंडे साहेबांचं मंत्रिपद गेलं. मंत्रिपद येत असतात, जात असतात. हे काही ताम्रपट घेऊन कोणी येत नसतं. आणि मंत्रिपदासाठी हपापलेली व्यक्ती मुंडे साहेब नाही आहेत. त्यांनी याबाबत कुठली दोष नसताना ज्या पद्धतीने अलिगेशन केलं गेलं, बजरंग सोनवणे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, ह्या लोकांनी फक्त आकांड तांडव केला. मग आता एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे पण आहेत. स्वतः एवढे तुम्ही निपक्ष आहात ना, मग होऊ द्या ना तुमचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड येऊ द्या की तो सहआरोपी तुमचा कोण लागतो. तेव्हा मुंडे साहेबांनी केलेली मागणी रास्त आहे आणि मुंडे साहेबांच्या सोबत आम्ही आहोत. नाही, नुसतं पक्षवाढी संदर्भात किंवा निवडणुका संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीतच चर्चा होते असं नाही. भाजपच्या बैठकीत काल रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले. नितीन गडकरी साहेब होते, मुख्यमंत्री होते. त्यांचे भाषण तुम्ही बघा. शिंदे साहेबांच्या सेनेत सुद्धा पक्षवाढी करता आपापल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आम्ही आमचं पक्षवाढीसाठी काम करतो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये इन्कमिंग काल बघितलं असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, माजी आमदार विजय भांबळे साहेबांचा काल पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काम करायला चांगला स्कोप निर्माण झाला आहे. त्या अनुषंगानं आमचे पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे प्रमुख हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्रास दिल्यानं मृत्यू होतील एवढे बाबासाहेब काही सामान्य नव्हते. शेवटी त्यांना शारीरिक मर्यादा होत्या. किरीन रिजिजूंनी हे कोण्या अर्थाने वक्तव्य केलं ते मला माहीत नाही. मात्र काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणाविरुद्ध राहिलेली आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. पण त्यांच्या त्रासाने त्यांचा मृत्यू झाला हे म्हणणं मला असं वाटते हे साजेसं नाही असं मला वाटतं.